भोंदू खराब प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ईडीच्या फेऱ्यात. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आज ईडी चौकशी. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये एसआयटी कडून आरोपपत्र दाखल. 1150 पानांच्या आरोपपत्रात गुन्ह्यांचा पाढा. भोंदू अशोक खरात मध्ये आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नामकरण आवारेला अटक करण्यात आज कोर्टात हजर केलं जाणार. खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनेत्रा पवार, पार्थ जय पवार यांचीच पकड. आर्थिक व्यवहारांवर सुद्धा पवार मायलेकांची पकड असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला. पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडणार. पटेल तटकरे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार. रोहित पवार यांच्या दाव्यामुळे खळबळ. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा आज शपथविधी. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार शपथविधी. सभापती राम शिंदे देणार आमदारकीची शपथ. साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. सदर बाजार, लक्ष्मी टेकडी परिसराला फटका. 40 घरांचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान. झाडं आणि विजेचे खांब कोसळले. पुण्याच्या शिरूरमधील शिंदोडी भागामध्ये वादळी पावसामुळे झाडं कोसळल्यामुळे एक्सप्रेस फीडरच्या तारा तुटल्या. पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी. सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर बंदी. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय. रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत वाढ. 62 गावं आणि 220 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. जालन्यामध्ये पारा 42 अंश सेल्सिअसवर. गायींच्या अंगावर फवारे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पाण्याचे फवारे. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला देशातील भाजप नेते आणि मंत्र्यांचा भरभरून प्रतिसाद. मोदी, शहा आणि गडकरींच्या ताफ्यामध्ये मोठी कपात. राज्यामधील मंत्र्यांचे परदेश दौरेही रद्द. अनेकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती. सिडकोच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक. 22,000ची लाच घेताना पकडलं. जागेच्या मोबदल्याच्या अॅग्रीमेंटसाठी लाच घेतली. सिडकोच्या अधिकाऱ्यासह शिपायाला अटक. रायगडच्या माणगावमध्ये 2 गटात राडा. हाणामारीमध्ये 2 जण जखमी. एकाची प्रकृती गंभीर. हळद समारंभात किरकोळ वादातून हाणामारी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीवर दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता. आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार. व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार. पुण्यामध्ये हडपसरमधील नामांकित रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात बॉम्ब सदृश्य वस्तू. बॉम्ब शोधक पथकाकडून वस्तू निकामी. उत्तर प्रदेशात वादळासह पावसाचं थैमान. अवकाळी पावसात 62 जणांचा मृत्यू. वादळामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. एलॉन मस्क यांच्यासह 17 सीईओ उपस्थित. इराण अमेरिका युद्ध, टॅरिफ वॉर, तैवानमधील तणावासहित जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दौरा.